होत आहेत। आजपर्यंत 3 जणांचे बळी गेले। काल मंठा तालुक्यातील लिमखेड येथील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं। या ठिकाणी 2 तरुण 8 दिवसापासून उपोषणावर बसलेत। कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही। जिल्हाधिकारी आला नाही, आरोग्य विभाग आला नाही आणि आज त्या तरुणांची प्रकृती अतिशय खालवली आहे। बीपी लो झालेले, शुगर अतिशय हाय झालेले, परंतु तरी कोणी दखल घेत नाही। आज पालकमंत्री या ठिकाणी आल्या। आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी एक आहोत, आपण एक आहोत, मग जर तुम्ही आमच्या विचाराची सहमत असाल, समकक्ष असाल, तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराशी ज्यांचं सहमत आहे त्या समाजाचा एक दोन तरुण या ठिकाणी उपोषणाला बसलेत। प्राणांतिक उपोषण करतायत। शेवटच्या अंतिम घटकापर्यंत आपण त्यांना भेट दिली पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे। शासनाकडे भांडून तुमच्या मागण्या ज्या आहेत किंवा न्याय आहे त्यासाठी मी पाठपुरावा अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला हवं होतं, परंतु पालकमंत्री या ठिकाणी थांबल्यात आहेत, त्या सरळ गेल्यात। म्हणून जनतेचा आक्रोश उफाळून आला आणि बंजारा समाजाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणे अशा प्रकारचा सूर या समाज बांधवातून निघत होता। आज काही मान्यवर, काही प्रशासकीय सेवेतील अधिकारी या ठिकाणी आले। अप्पर जिल्हाधिकारी, एसडीएम, तहसीलदार मॅडम त्यांनी आम्हाला विनंती केली। आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासनातील डीवायएसपी कुलकर्णी साहेब, शेवाळे साहेब, शेळके साहेब हे सुद्धा आले। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं जे रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याला स्थगिती दिली, परंतु स्थगिती 24 तासासाठी दिली। आजच्या 10 पासून तर उद्या 10 पर्यंत प्रशासनातील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांनी या ठिकाणी यावं, आमचं निवेदन स्वीकारावं, या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्त्यांना धीर द्यावा आणि तुम्हाला आदिवासीच्या सवलती तशा प्रकारची मागणी शासनाकडे करू अशा प्रकारचं लेखी निवेदन आम्हाला द्यावं। यासाठीच आम्ही म्हणजे अशा प्रकारची मागणी केली। त्यांनी आम्हाला शब्द दिला उद्या 10 पर्यंत प्रशासकीय सेवेतील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येईल, तुमचं निवेदन घे, आणि जर आला नाही तर उद्या 10 वाजता जालन्याच्या चौ बाजूने ज्या ठिकाणाहून जालन्यामध्ये सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी बंद करणार, चक्का जाम आंदोलन करणार। काय परिणाम होईल त्याची आम्ही पर्वा करणार नाही। आम्हाला एरी गुन्हेगार जमात म्हणून आमच्या समाजाचा उल्लेख केलेला आहे। आम्ही गुन्हेगारी आहोत, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला जेलमध्ये टाका, मारायचं तर मारा, आमचा समाज आता पाठीमागे हटणार नाही।